आज परत मी एक सुट्टी घेतलेली आहे घराची पूर्ण डीप क्लिनिंग करण्यासाठी. कारण पूर्ण किचनचं काम चालू होतं तेव्हा टाईल्स जेव्हा कट होतात ना, तेव्हा इतकी धूळ येते पूर्ण घरामध्ये, पूर्ण बेडरूममध्ये धूळ ना धूळच झाली होती. तर आहोंना मी एक काम सांगितलं की त्यांनी बेडरूम साफ करायचं आणि माझं काम होतं किचन साफ करायचं. पूर्ण किचन वरपासून खालपर्यंत साफ करायचं होतं. सगळ्यात पहिले तर हे जे सेक्शन आहेत ना, तिथे इतक्या जाळ्या झालेल्या होत्या, वर्षभर तरी त्या साफ केल्या नव्हत्या. मी जर साफ करणार नाही तर त्या होणारच नाही 100%. तर सगळ्यात पहिले तर त्या साफ केल्या. सर्व जी भांडी होती ती व्यवस्थित लावली, जेवढी घाण होती त्यामध्ये तेवढी काढली आणि व्यवस्थित एंडपर्यंत लावली. आणि अहो आणि मी दोघंजण डान्स करत होतो. त्यानंतर ना या पूर्ण सेक्शनवर इतकी धूळ उडाली होती तर ते मी व्यवस्थित घासले साबणाने आणि पुसून काढले. त्यानंतर जी खिडकी होती तिथे पण सिमेंट वगैरे धूळ उडाली होती, तर व्हॅक्यूम क्लीनरने व्यवस्थित त्या क्लीन केल्या, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर ही जी खिडकी होती ना, त्याच्यावर तेलाचे डाग होते, त्यासोबत धूळ पण होती, तर ती व्यवस्थित घासली आणि धुवून काढली. त्यानंतर पूर्ण जी किचन मोठा होता तो पण सिमेंटमध्ये एकदम सफेद झाला होता, तर तो पण क्लीन केला. त्यासोबत ज्या फ्लोरिंगच्या टाईल्स होत्या त्यावर पण इतकं सिमेंट लागलं होतं, पूर्ण सफेद झाल्या होत्या, तर त्या पण व्यवस्थित घासल्या, अक्षरशः हाताने घासल्या. त्यानंतर पाण्याने व्यवस्थित धुवून काढल्या आणि त्यानंतर संध्याकाळी अंघोळ केली आणि मी फ्रेश झाली. आज पूर्ण दिवस इतकी थकली होती ना, काही करायची इच्छा नव्हती. त्यानंतर नवीन घरामध्ये आलो, तर नवीन घरामध्ये लाईटचं सांगितलं ना, कनेक्शन घेतलेलं आहे, तर सगळ्या लाईट्स लावून बघितल्या कसा घर दिसतो. तर इतकं छान आणि इतकं रिच घर दिसत होतं, इतकं सुंदर, सगळ्यांना खूप आवडलं. तर असा होता आजचा दिवस. चला नवीन ब्लॉगमध्ये भेटू, बाय बाय.